टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उत्तर जायचे गोळीबार झाले आहे, नक्की काय घटना आहे? 23 फरवरीला बहुलगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव इथे दरोडा पडला होता। त्या दरोडाचे जे आरोपी आहेत, 2 आरोपी, ते चिंचोसी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इंचार्ज API जराड यांना मिळाला होता। तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः DCP झोन 3 शिवाजी पवार, API डीबीचे इंचार्ज API जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिर जे परिसरात ते होते, त्या मंदिरचे परिसरमध्ये ज्यावेळी DCP आणि API आणि त्यांची टीम आतमध्ये गेली, त्यामध्ये 2 आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पळून गेला, पण दुसरा आरोपी त्याच्या हातात कोयता होता। त्यांनी ते कोयत्याने प्रथम DCP वर हल्ला केला। DCPने ती हल्ला चुकवला, तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली। त्यानंतर त्यांनी त्या कोयत्याने API जराड यांच्यावर हल्ला केला, त्यांनी पण चुकवला, पण त्यांच्या हातात इंजुरी झाली। याच्यानंतर DCP शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्समध्ये, तसेच जी त्यांची टीम होती त्यांचे डिफेन्समध्ये, आणि तसेच हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहे ज्यांच्यावर 9 गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होता त्याच्याशी फायर केला आणि ते फायर केल्यानंतर त्यांना आटोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकण इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला। आणि जो आरोपी आहे तो सध्या खतऱ्याचे बाहेर आहे आणि त्याचबरोबर DCP आणि API DCP शिवाजी पवार आणि API जराड त्यांना जी इंजुरी झाली होती त्याचे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे उपस्थित आहे आपल्या। दोन्ही आरोपींचं नेमकं नाव काय आहे? एक आरोपी मायनर आहे, त्याचं नाव नाही सांगता येणार, आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे। त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। 2 गंभीर दुखापतसह दरोडाचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 2 दरोडाचे तयारीचे गुन्हे आहेत, 1 गंभीर दुखापतची गुन्हा आहे, घरफोडीचे 2 गुन्हे आहेत, चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापतचा गुन्हा आहे। असा एकूण 9 गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि ते चाकण पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यापूर्वी 10व्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता। ते व्हायलेंट डॅकोइटी होती, त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।